हॅलो स्टुडंट्स, आजच्या या व्हिडिओमध्ये आपण सायन्स या विषयातील सेकंड चॅप्टर आहे हेल्थ अँड डिसीजेस आरोग्य व रोग या प्रकरणाचे मराठी भाषांतर ऐकणार आहोत. पाठीमागील व्हिडिओमध्ये पेज नंबर 10 पर्यंत नॉन इन्फेक्शियस डिसीजेस असंसर्गजन्य रोगापर्यंत आपण माहिती ऐकलेली आहे. त्यानंतर शेवटी एक प्रश्न होता की तुम्ही कधी कोणत्या व्यक्तीला शुगर फ्री टी चहा ज्यात साखर नसते असा शुगर फ्री चहा पिताना पाहिले आहे का आणि याची कारणं काय असू शकतात. मग त्याच्या पुढे त्याच पेज नंबर 10वर डायबिटीस या रोगाची माहिती आहे. द हार्मोन इन्शुलिन प्रोड्यूस इन पॅनक्रियास कंट्रोल्स द लेवल ऑफ शुगर ग्लुकोज इन ब्लड. पॅनक्रियास यामध्ये तयार होत असतं. इफ इन्शुलिन इज सिक्रेटेड इन अ लो क्वांटिटी ग्लुकोज लेवल कॅन नॉट बी कंट्रोल्ड. आणि जर हे इन्सुलिन संप्रेरक याचं प्रमाण जर कमी झालं, जर ते लो झालं, लो क्वांटिटीमध्ये गेलं, त्याचा स्त्राव जर लो व्हायला लागला तर ग्लुकोज लेवल कॅन नॉट बी कंट्रोल्ड. तर मात्र आपल्या शरीरामधील त्या रक्तातील ग्लुकोजचं प्रमाण, शर्करेचं प्रमाण नियंत्रित होत नाही आणि ह्या रोगाला डायबिटीस असं म्हणतात. दिस डिसऑर्डर इज कॉल्ड ॲज डायबिटीस. म्हणजेच डायबिटीस हा रोग झालेल्या व्यक्तीच्या शरीरामध्ये इन्सुलिनचं प्रमाण कमी असतं आणि त्यामुळे त्याचं त्या ग्लुकोज शर्करेवर दॅट इज ग्लुकोज जे आहे आपल्या बॉडीमध्ये त्यावर कंट्रोल राहत नाही आणि हा रोग म्हणजे मधुमेह. मग याचे सिम्पटम्स काय आहेत आणि ही सिम्पटम्स आपण याच्याकडं दुर्लक्ष नाही केलं पाहिजे. विच कॅन नॉट बी इग्नोर्ड. फ्रिक्वेंट युरिनेशन ॲट नाईट. मग रात्रीच्या वेळेस सारखं मूत्रविसर्जन करण्यासाठी जावं लागणं हे एक लक्षण आहे. इन्क्रीज ओबेसिटी, आपलं वजन खूप वाढणं किंवा वेट लॉस किंवा वजन खूप कमी होणं ही डायबिटीसची लक्षणं आहेत. मग डायबिटीस का होतो, रिझन्स काय आहेत, रिझन्स फॉर डायबिटीस. तर पहिलं आहे हेरिडिटी, दॅट इज अनुवंशिकता. ओबेसिटी, अतिलठ्ठपणा म्हणजे जाड असणं. लॅक ऑफ फिजिकल एक्सरसाइज, व्यायाम किंवा कष्ट न करण्याची आपली प्रवृत्ती म्हणजे शारीरिक श्रमाचा अभाव. मेंटल स्ट्रेस, मग मानसिक तणाव किंवा ताण आपल्यावर असणं. या 4 कारणामुळे डायबिटीस होतो. यानंतर तुम्हाला क्वेश्चन विचारला आहे, डू यू नो इंडिया हॅज लार्जेस्ट नंबर ऑफ डायबिटीस पेशंट्स इन द वर्ल्ड. जगामध्ये भारतामध्ये सगळ्यात जास्त डायबिटीसचे पेशंट आहेत. तुम्हाला माहीत आहे का? ॲट प्रेझेंट अप्रॉक्सिमेटली 7 crore डायबिटीस पेशंट्स आर प्रेझेंट इन द कंट्री. आणि आपल्या देशामध्ये आत्ता जवळपास 7 कोटीच्या आसपास हे डायबिटीसचे पेशंट आढळतील. आणि मग तुम्हाला इंटरनेटवरून या डायबिटीसबद्दल माहिती घेण्यासाठी सांगून तुम्हाला पॉवर पॉईंट प्रेझेंटेशन करण्यासाठी ॲक्टिव्हिटी उजव्या बाजूला पेज नंबर 11वर दिलेली आहे. त्यानंतरचा पुढचा रोग आहे जो असंसर्गजन्य आहे. डायबिटीस जसा असंसर्गजन्य रोग आहे तसाच हा हार्ट डिसीजसुद्धा असंसर्गजन्य रोग आहे. तो 3ऱ्या क्रमांकाचा दिलेला आहे, हृदयविकार, हार्ट डिसीजेस. इफिशियन्सी ऑफ द हार्ट डिक्रीजेस ड्यू टू डिक्रीज्ड ब्लड सप्लाय अँड देअर बाय ऑक्सिजन अँड न्यूट्रिएंट सप्लाय टू द हार्ट मसल्स. मग आपल्या जी शरीराची इफिशियन्सी आहे, आपल्या हृदयाची जी इफिशियन्सी आहे, इफिशियन्सी म्हणजेच कार्यक्षमता, इट डिक्रीजेस, ती कमी होते ड्यू टू डिक्रीज्ड ब्लड सप्लाय, कारण त्याला रक्ताचा पुरवठा अपुरा पडतो. अँड देअर बाय ऑक्सिजन अँड न्यूट्रिएंट सप्लाय टू द हार्ट मसल्स, आणि हा रक्ताचा पुरवठा कमी पडल्यामुळं पर्यायानं ऑक्सिजन आणि पोषक द्रव्यांचा पुरवठासुद्धा कमी होतो आणि त्यामुळं हार्ट वीक बनतं, कमकुवत बनतं. ड्यू टू दिस हार्ट हॅज टू परफॉर्म मोर वर्क दॅट लीड्स टू स्ट्रेस ऑन इट. आणि यामुळं ऑक्सिजन पण मिळत नाही आणि पोषक द्रव्य पण मिळत नाही, तर रक्त पण पोचत नाही. त्यामुळे हृदयाला जास्त काम करावं लागतं आणि हृदयावर ताण येतो. दिस मे कॉज हार्ट अटॅक, आणि याच्यामुळंच हार्ट अटॅक येतो. इफ समवन हॅज हार्ट अटॅक, इमिडिएट कन्सल्टेशन ऑफ डॉक्टर अँड ट्रीटमेंट इज नेसेसरी. आणि जर एखाद्याला जोराचा किंवा जरी सौम्य हृदयविकार दॅट इज झटका आला तरीसुद्धा लगेच डॉक्टरकडे जाणं, डॉक्टरांचा सल्ला घेऊन औषधोपचार करणं गरजेचं असतं. वन शुड नॉट इग्नोर दिस सिम्पटम्स. मग लक्षणं कोणते आहेत हार्ट डिसीजमध्ये, हृदयविकारामध्ये? तर पहिला आहे सेवर चेस्ट पेन, आपल्या छातीमध्ये पेन, वेदना, सेवर एकदम असह्य अशा वेदना होणं. पेन्स इन शोल्डर, आपल्या खांद्यामध्ये वेदना होणं. नेक, पेन्स इन नेक, मानेमध्ये वेदना होणं. आर्म्स, हातामध्ये वेदना होणं, हात दुखणं.
क्रॅम्प्स इन हँड्स, आपल्या हातांना आखडतेपणाची आपल्या मनामध्ये जाणीव निर्माण होणं किंवा हात आखडणे हे सुद्धा लक्षण आहे. अनइझीनेस, घाम येणं किंवा अस्वस्थता. ट्रेमर्स, आपलं शरीर कंप पावणं. मग एवढी लक्षणे हार्ट अटॅकची कारण काय हृदयविकाराची. पहिला आहे स्मोकिंग, धूम्रपान करणे, मग व्यसनी माणसांनाही होतं. दुसरा अल्कोहोलिझम, दारू पिणं, मद्यपान. डायबिटीस हा रोग असला तरीसुद्धा हार्ट डिसीजचा प्रॉब्लेम येऊ शकतो. हायपर टेन्शन, अति तणावामध्ये असणं. ओबेसिटी, अतिलठ्ठपणा. लॅक ऑफ फिजिकल एक्सरसाइज, शारीरिक किंवा आपलं कष्टाचं कुठलंही काम शरीराला त्याची सवय नसणं, त्याची कमतरता. हेरिडिटी, अनुवंशिक, आपल्या घरामध्ये कोणाला तरी असल्यामुळं हार्ट अटॅकचं अनुवंशिकतेनं सुद्धा समस्या आपणाला येऊ शकते. मेंटल स्ट्रेस, तणाव असणं. ॲंगर, रागीटपणा असणं, जास्त राग येणं. आणि ॲन्झायटी म्हणजे चिंता आणि सतत चिंता करण्याची पण सवय, यामुळे सुद्धा हार्ट अटॅक येऊ शकतो. याच्यावर उपचार कोणते कोणते आहेत तर खाली एक डायग्राम दिलेले आहेत. पहिला आहे अँजिओप्लास्टी, दुसरा आहे बायपास सर्जरी, तिसरा आहे ओपन हार्ट सर्जरी, चौथा आहे हार्ट ट्रान्सप्लांट, पाचवा आहे इन्स्टॉलेशन ऑफ स्टेंट्स आणि सहावा आहे इन्स्टॉलेशन ऑफ पेसमेकर. पहिलं अँजिओप्लास्टी ही दवाखान्यामध्ये केली जाते, बायपास सर्जरीसुद्धा दवाखान्यामध्ये केली जाते. या सर्व उपचारांना दवाखान्यातच करावं लागतं, म्हणजे घरगुती कोणताही उपचार याच्यावर अवेलेबल नाही. ओपन हार्ट सर्जरी, हृदय प्रत्यारोपण केलं जातं, हृदय चेंज केलं जातं. आणि स्टेंट्स टाकणे, स्टेंट्स म्हणजे आपल्या रक्ताच्या वाहिनीमध्ये नळी बसवली जाते सपोर्टसाठी, पुरवठा व्यवस्थित होण्यासाठी. आणि पेसमेकर बसवणं, म्हणजे एवढे उपचार हार्ट डिसीजवर केले जातात. मग सगळ्यात महत्त्वाचा एक पॉईंट आपल्याला सांगितलं आहे, ऑलवेज रिमेंबर, एक लक्षात ठेवा की ईच डिसीज हॅज स्पेसिफिक सायंटिफिक रिझन. प्रत्येक रोगाला काहीतरी शास्त्रीय कारण असतं. डिसीजेस डू नॉट ऑकर ड्यू टू डिवाइन कर्स ऑर हेटिंग बाय एनीवन. कोणी जादू केली किंवा मांत्रिकाकडे गेला किंवा आपल्यासाठी नारळ दिला किंवा दैवी शाप आहे, डिवाइन कर्स ऑर हेटिंग, तिरस्कार, द्वेष, मत्सर, राग, याच्यातून रोग होत नाही. डिसीजेस कॅन बी क्युअर्ड बाय प्रॉपर मेडिकल ट्रीटमेंट. आणि रोगांना बरं करण्यासाठी वैद्यकीय उपचारच गरजेचे असतात. नॉट बाय चॅन्टिंग मंत्राज ऑर परफॉर्मिंग मॅजिक ट्रिक्स. कोणताही जादूटोणा किंवा मंत्रतंत्राचा वापर करून हे रोग बरे होत नाहीत. हार्ट डिसीजसाठी आणखीन एक मुद्दा लक्षात ठेवायचा आहे, ऑलवेज रिमेंबर, फर्स्ट एड फॉर हार्ट डिसीज. मग पहिल्यांदा जर आपल्याला हार्ट अटॅक आला तर काय करायचं आहे, फर्स्ट कॉल 108 फॉर ॲम्ब्युलन्स. ॲम्ब्युलन्ससाठी 108 नंबरवर कॉल करायचा. चेक द कॉन्शियसनेस ऑफ पेशंट बाय शेकिंग द शोल्डर्स. त्या व्यक्तीला ज्याला हार्ट अटॅक आला आहे त्याचे खांदे हलवून तो शुद्धीवर आहे का पाहायचं, कॉन्शियसनेस शुद्ध. कीप द पेशंट लाईंग ऑन द बॅक इन हॉरिझॉन्टल पोझिशन ऑन हार्ड सरफेस. रुग्णाला कडक पृष्ठभागावर झोपवायचं आणि त्याच्या छातीवर शास्त्रशुद्ध पद्धतीनं दाब द्यायचा. आणि ही दाब देण्याची जी पद्धत आहे त्याला COLS म्हणतात, म्हणजेच कॉम्प्रेशन ओनली लाईफ सपोर्ट ही मेथड, पण ही माहीत असली पाहिजे. आणि या पद्धतीमध्ये इन दिस प्रेस द सेंटर ऑफ थोरॅक्स फॉर ॲटलिस्ट 30 टाइम्स ॲट द रेट ऑफ 100 to 120 strokes per minute. आणि यावेळेस एका मिनिटाला तुम्हाला त्या पेशंटच्या छातीवर 30 वेळा 100 ते 120 वेळा दाबायचं आहे. म्हणजे या 100 ते 120 या दाबायचं या गतीनं तुम्हाला 30 वेळा छातीच्या बरोबर मध्यभागी दाब द्यायचा आहे, म्हणजे तो पेशंटला हार्ट वर्किंग होण्यास मदत होते. मग याच्यानंतर तुम्हाला माहिती घेण्यासाठी पुढचा पॉईंट सांगितलं आहे, कलेक्ट इन्फॉर्मेशन. हॅव यू एव्हर सीन युअर ग्रँडपॅरेंट्स टेकिंग द डिकॉक्शन, डिस्कस अबाउट इट विथ देम. तुमच्या आजी आजोबांनी किंवा आपल्या घरातल्या ज्येष्ठ व्यक्तींनी कधी अर्क, काढा किंवा चाटण घेताना तुम्ही बघितले का, मग त्याच्याबद्दल डिस्कस करा त्यांच्याशी. कलेक्ट इन्फॉर्मेशन फ्रॉम युअर ग्रँडपॅरेंट्स यूज ऑफ ॲलोवेरा, टर्मरिक, जिंजर, गार्लिक ॲज मेडिसिन्स. मग आपल्या घरामध्ये जे कोरफड, हळद, आले, लसूण असतं, दॅट इज ॲलोवेरा, कोरफड, टर्मरिक, हळद, नंतर आहे जिंजर, दॅट इज आले, आणि गार्लिक, लसूण. यांचा औषधी वापर कसा आहे त्याच्याबद्दल माहिती मिळवायची आहे. इंटरनेटवर जायचं आहे आणि तिथं तुम्ही आयुर्वेद, होमिओपॅथी, नॅचरल हिलिंग, ॲलोपॅथी आणि युनानी या उपचार पद्धतींबद्दल पण माहिती मिळवायची आहे. आणि यानंतर औषधांचा गैरवापर कसा होतो त्याच्याबद्दल पुढचा मुद्दा आहे, पेज नंबर 11वर. मिसयूज ऑफ मेडिसिन्स, औषधांचा गैरवापर. समटाईम्स सम पीपल टेक द मेडिसिन्स विदाउट प्रिस्क्रिप्शन ऑफ डॉक्टर. कधीकधी डॉक्टरकडून न जाता, डॉक्टरनं लिहून दिलेलं नसतं तरीसुद्धा काही जण मेडिसिन घेण्यासाठी मेडिकलमध्ये जातात आणि परस्पर औषधे घेतात. ओव्हरडोज ऑफ मेडिसिन्स मे अफेक्ट आवर बॉडी. आणि त्या विनाकारांच्या गोळ्यांचा एक प्रकारचा उलटा परिणाम आपल्या शरीरावर होऊ शकतो आणि त्यामुळं
त्याच्यातून काहीतरी वेगळं काहीतरी घडतं. फॉर एक्झाम्पल, ओव्हरडोस ऑफ पेन किलर्स मे डॅमेज नर्वस सिस्टीम. मग जर जास्त आपण वेदनाशामक टॅबलेट्स किंवा औषधं घेतली तर आपली चेतासंस्था ही डॅमेज होते, तिचं नुकसान होतं. एक्सक्रिटरी सिस्टीम, आपली उत्सर्जन संस्था आहे त्याचं पण नुकसान होतं. आपलं लिव्हर, यकृत याच्यावर सुद्धा परिणाम होतो. म्हणजे यात आपल्या चेतासंस्थेवर, उत्सर्जन संस्थेवर, यकृतावर यामुळं परिणाम होतो. नर्वस सिस्टीम, एक्सक्रिटरी सिस्टीम आणि लिव्हर याच्यामुळं याचं डॅमेज होतं. ओव्हरडोस ऑफ अँटीबायोटिक्स मे लीड टू नोजिया, स्टमक एक, डिसेंट्री, रॅश, व्हाईट पॅचेस ऑन टंग. आणि जर आपण वेगळ्या प्रकारची प्रतिजैविकं घेतली आणि त्याचा जास्त वापर केला तर आपल्याला मळमळतं, दॅट इज नोजिया. देन पोटदुखीसुद्धा होते, स्टमक एक, डिसेंट्री होते, पातळ जुलाब होतात, रॅश, अंगावर वेगळं पुरळ असं उठतं, आणि व्हाईट पॅचेस ऑन टंग, आणि जिभेवर, टंगवर आपल्या पांढरे चट्टे पडतात. यानंतर पुढील जे पेज आहे ते आहे पेज नंबर 12. याच्यामध्ये तुम्हाला थोडासा विचार करायला सांगितलेला आहे की आपण जे गरीब असतो ते जास्त महागडी औषधं घेऊ शकत नाहीत. मग त्यांना औषधं पण घ्यायची आहेत, मग स्वस्त अशी औषधं कोणती आहेत का? पुअर पीपल डोंट अफोर्ड टू द कॉस्टली मेडिसिन्स. इज देअर एनी अल्टरनेटिव्ह फॉर दिस? विच वन? यासाठी काय आपल्याकडं उपाय आहे? तर वेगळ्या प्रकारचे औषधसुद्धा मार्केटमध्ये मिळतात, त्यांना जेनेरिक मेडिसिन्स म्हणतात. जेनेरिक औषधे, जेनेरिक मेडिसिन्स आर ऑल्सो नोन ॲज जनरल मेडिसिन्स. आणि या जेनेरिक औषधांना सामान्य औषधं असं सुद्धा म्हणतात. दीज आर मॅन्युफॅक्चर अँड डिस्ट्रीब्युटेड विदाउट एनी पेटंट. आणि कोणत्याही पेटंटशिवाय म्हणजे अधिकाराशिवाय कोणतीही कंपनी यांची निर्मिती आणि वितरण करू शकते. दीज मेडिसिन्स आर ॲट पार इन क्वालिटी विथ ब्रँडेड मेडिसिन्स. जशी आपण महागडी औषधं घेतो त्यांच्यासारखाच इफेक्ट, परिणाम ही म्हणजे जशी ब्रँडेड औषधं असतात महागडी औषधं, तशीच ही जेनेरिक औषधंसुद्धा त्याच दर्जाची असतात, चांगल्या प्रतीची असतात. प्रोडक्शन कॉस्ट ऑफ दीज मेडिसिन्स इज व्हेरी लो ड्यू टू फ्युअर एक्सपेन्सेस ऑन रिसर्च ॲज देअर फॉर्म्युला इज रेडिली अवेलेबल. आणि या औषधांची किंमत का कमी असते? प्रोडक्शन कॉस्ट ऑफ दीज मेडिसिन इज व्हेरी लो. त्यांची उत्पादन खर्चाची जी किंमत आहे ती फार कमी असते, त्याचा खर्च कमी असतो. कारण का? तर त्याच्यावर जास्त संशोधन करावं लागत नाही, कारण त्यांच्या संशोधनाची माहिती सगळ्यांना ज्ञात असते. मग पुढे ICDचा वापर करायला सांगितलं तुम्हाला, दॅट इज टेक्नॉलॉजीचा वापर करायला सांगितलं आहे. आणि जेनेरिक मेडिसिन्सबद्दल मोबाईल ॲप्सवरून माहिती मिळवायची. त्यासाठी तुम्हाला हेल्थ कार्ड आणि जनसमाधान नावाचं एक ॲप डाउनलोड करून त्याच्यावर तुम्हाला जेनेरिक औषधांबद्दल माहिती मिळते, तिथून तुम्ही ती औषधं मिळवू शकता. त्यानंतर पुढचा मुद्दा आहे लाईफस्टाईल अँड डिझिजेस. मग लाईफस्टाईल म्हणजे जीवनशैली आणि डिझिजेस आजार किंवा रोग. लाईफस्टाईल इन्क्लूड्स द डेली रुटीन अँड द टाईप ऑफ फूड. मग जीवनशैली म्हणजे आपलं नेहमीचा आहार विहार आणि टाईप ऑफ फूड, आणि आपण नेमकं काय खातो ते अन्न खाण्याची आपली पद्धत किंवा प्रकार. Nowadays, habits like staying in bed till late morning and going to bed late at night, in frequent changes in meal timings, lack of physical exercise, consumption of junk food, etc. have been increased. मग आजकाल काय झालं, आपण उशिरा उठतो, रात्री झोपताना सुद्धा उशिरा आपण झोपतो. नंतर फ्रिक्वेंट चेंजेस इन मील टायमिंग, मील म्हणजे जेवणाच्या वेळा आपण सारख्या बदलतो. लॅक ऑफ फिजिकल एक्सरसाइज, शारीरिक श्रम काहीच करत नाही आपण. कन्झम्पशन ऑफ जंक फूड, आपण बाहेरचं मार्केटमधलं काहीही खातो, आणि हे प्रमाण सगळं वाढलं. ड्यू टू दिस सच पीपल आर गेटिंग सिक फ्रिक्वेंटली. त्यामुळे लोक आजारी जास्त पडत आहेत. इफ फ्रिक्वेन्सी ऑफ बिकमिंग सिक इज टू बी लोअर्ड, जर लोकांना हे आजारी पडण्याचं प्रमाण कमी करायचं असेल, पीपल शूड फॉलो राईट लाईफस्टाईल. तर आपली ही जीवनशैली बदलली पाहिजे. इट मस्ट इन्क्लूड सफिशियंट स्लीप, पुरेशी झोप घेतली पाहिजे, राईट फूड, योग्य प्रकारचं अन्न खाल्लं पाहिजे, योगासनास केली पाहिजेत, प्राणायाम केले पाहिजेत, आणि फिजिकल एक्सरसाइजसुद्धा केली पाहिजे. शारीरिक कष्ट किंवा श्रम किंवा व्यायामसुद्धा केला पाहिजे. फिजिकल एक्सरसाइज शुड ऑल्सो बी ॲज पर ओन कॅपॅसिटी. आणि मग शारीरिक व्यायाम जर करायचा असेल तर तुम्हाला शरीराला झेपेल एवढाच तुम्ही व्यायाम करायचा आहे. मग प्राणायाम्स अँड योगासनास शुड बी परफॉर्म अंडर एक्सपर्ट सुपरविजन. मग योगासने आणि प्राणायाम कसेही करून चालत नाहीत, तर एक्सपर्ट तज्ज्ञ लोकांच्या मार्गदर्शनाखाली हे करावेत. आणि यासाठी तुम्ही सी व्हिडिओज ऑफ प्राणायाम योगासनाचा व्हिडिओ बघून तुम्ही करू शकता. मग पुढील मुद्दा आहे वॅक्सिनेशन. वॅक्सिनेशन दॅट इज लसीकरण. वॅक्सिनेशन इज इम्पॉर्टंट टू प्रिव्हेंट द इन्फेक्शियस डिसीजेस. मग जे संसर्गजन्य रोग आहेत त्यांना थांबवण्यासाठी, ते होऊ नयेत म्हणून आपण प्रतिबंध म्हणून लसीकरण करणं महत्त्वाचं असतं. कलेक्ट द वॅक्सिनेशन शेड्यूल चार्ट फ्रॉम नियर बाय क्लिनिक अँड स्टडी इट. मग जवळच्या तुमच्या लसीकरण केंद्रावरनं त्यांचं रुटीन चेक करा आणि तुम्ही त्याचा अभ्यास करा. त्याच्यानंतर तुम्हाला
2 योजनांबद्दल माहिती दिली आहे. गव्हर्नमेंट ऑफ इंडियानं प्रधानमंत्री जन औषधी योजना 1 जुलै 2015ला चालू केलेली आहे आणि त्या योजनेतनं तुम्हाला एकदम स्वस्त औषधं मिळतात. जनऔषधी स्टोअर्स अशी त्याची औषधाची दुकानं अवेलेबल आहेत. त्याच्यानंतर जेनेरिक औषधाबद्दल माहिती आहे. इंडियन कंपनीज एक्सपोर्ट द जेनेरिक मेडिसिन्स ऑन लार्ज स्केल. आपल्या भारतीय कंपन्या खूप जेनेरिक औषधं बाहेर सप्लाय करतात आणि त्यांची किंमत भारतात मात्र जरा जास्त आहे. आणि अमेरिका 80% मेडिसिन्स यूज आर जेनेरिक आणि अमेरिकेत मात्र जेनेरिक औषध जास्त प्रमाणात वापरले जातात आणि भारतात मात्र कमी वापरले जातात. ड्यू टू दिस हंड्रेड्स ऑफ बिलियन्स ऑफ मनी सेव्ड देअर. आणि त्यामुळं अमेरिकेमध्ये औषधावरचे खूप रुपये त्यांचे वाचतात आणि आपण इकडं महागडी औषधे घेतो. यानंतर 4 महत्त्वाचे डेज तुम्हाला सांगितलेत. 7 एप्रिलला वर्ल्ड हेल्थ डे असतो, जागतिक आरोग्य दिन. 14 जूनला वर्ल्ड ब्लड डोनेशन डे असतो, जागतिक रक्तदान दिन असतो. 29 सप्टेंबरला वर्ल्ड हार्ट डे, जागतिक हृदय दिन असतो. आणि 14 नोव्हेंबरला वर्ल्ड डायबिटीस डे, जागतिक मधुमेह दिन असतो. अशा प्रकारे ह्या प्रकरणामध्ये तुम्हाला विविध असंसर्गजन्य रोगांची माहिती दिलेली आहे. आणि अशा प्रकारे रक्तदानाचं महत्त्व सांगून हा धडा संपतोय. इन दिस वे आपण आज हा धडा पूर्ण केलेला आहे. सी यू इन द नेक्स्ट व्हिडिओ.